नमस्कार, श्री स्वामी समर्थ. सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो. स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते मी आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आता 29 जानेवारी 2026 वार आहे गुरुवार. या दिवशी आहे जय एकादशी आणि त्या दिवशी भीष्म द्वादशीसुद्धा आहे. तर जय एकादशी आहे. तर या संदर्भात आज आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत की या दिवशी आपल्याला सेवा अशा कोणत्या करायच्या आहेत. तर कृपया तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदा आपले व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून आपले दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर या दिवशी आपल्याला अशा विशेष महत्त्वाच्या सेवा करायच्या आहेत. तर या दिवशी भगवान विष्णूंना आणि लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी आपण त्यांची पूजा करतो, सेवा करतो आणि आपण दुःखापासून मुक्त होण्यासाठी अनेक असे उपाय करत असतो एकादशीच्या दिवशी. तर हिंदू धर्मामध्ये एकादशी व्रताला खूप अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तर हा जो दिवस असतो ना, तर तो बघा आपल्या श्री हरी विष्णूंना समर्पित असतो. एकादशीला जी व्यक्ती उपवास करते, व्रत करते ना, तर त्या व्यक्तीचे बघा सर्व पापांपासून म्हणजे मुक्ती मिळत असते त्यांना आणि मोक्ष प्राप्त होत असतो आणि त्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येत असते. तर जय एकादशीच्या दिवशी आपण भगवान विष्णूंच्या आणि लक्ष्मी मातेची पूजा करत असतो आणि त्याच्यासोबतच सुख आणि सौभाग्य प्राप्तीसाठी आपण काही उपाय आणि काही सेवा करत असतो. तर आता आपण जाणून घेऊया की आपल्याला या दिवशी अशी कोणती सेवा करायची आहे. पहिली सेवा अशी आहे ती म्हणजे तुपाचा दिवा. तर तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे. भगवान विष्णूंना, लक्ष्मी मातेला तुपाचा दिवा असा लावायचा आहे तुमच्या देवघरामध्ये. तर ज्यावेळेस आपण तुपाचा दिवा लावतो भगवान विष्णूंना आणि लक्ष्मी मातेला, तर त्यावेळेस बघा काय होत असतं, तर आपल्या जीवनातील म्हणजे काही प्रगतीचे अडथळे असतात तर ते दूर होत असतात. आता दुसरी सेवा अशी आहे ती म्हणजे तुम्हाला तुळशी मातेला दिवा लावायचा आहे तुपाचा. कारण बघा ज्या घरामध्ये भगवान विष्णूंच्या आणि लक्ष्मी मातेची पूजा केली जाते, सेवा केली जाते, त्या घरामध्ये कधीही कसली कमी भासत नसते, अडथळे येत नाही. लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग हे मोकळे होत असतात. की तुळशी मातेला एकादशी असते, परत रविवार असतो, त्या दिवशी आपल्याला जल अर्पण करायचं नसतं, दूधसुद्धा अर्पण करायचं नसतं. तर जय एकादशी आहे तर त्या दिवशी फक्त आपल्याला तुळशी मातेला तुपाचा दिवा लावायचा आहे, हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत, अगरबत्ती लावायची, धूपदीप लावायचा आहे, असं तुम्ही करू शकता. आणि आता तिसरी सेवा आहे ती म्हणजे गायीची पूजा. तर तुम्हाला या दिवशी जय एकादशी आहे तर या दिवशी तुम्हाला गायीची पूजा करायची आहे. तर या दिवशी आपण जर गायीची पूजा केली तर भगवान विष्णूसुद्धा आपल्यावर प्रसन्न होत असतात. म्हणून तुम्हाला गायीची या दिवशी पूजा करायची आहे, सेवा करायची आहे आणि गायीला सुद्धा तुम्हाला एक नैवेद्य असा घास द्यायचा आहे. तर चौथी सेवा अशी आहे ती म्हणजे बघा अतिशय उच्च कोटीची भगवान विष्णूंची सेवा, ती म्हणजे विष्णू सहस्त्रनाम. तर या दिवशी तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम हे पठण करायचंच आहे. तर तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी केलं तरी चालेल आणि जर दोन्ही टाईम जर केलं तर अतिशय उत्तमच आहे. तर आपल्याकडनं दिवसभरामध्ये एकदा तरी आपल्याकडनं पठण झालंच पाहिजे किंवा श्रवण झालंच पाहिजे. बघा विष्णू सहस्त्रनाम ज्यावेळेस आपण पठण करतो तर त्यावेळेस आपल्या घरामधले काही दोष असतात तर ते नाहीसे होत असतात आणि आपल्या सर्व ग्रहपीडा, शत्रुपीडा, वास्तुदोष, पितृदोष, स्वभाव दोष, तर असे हे सगळे दोष नाहीसे होत असतात. त्यामुळे बघा अतिशय उच्च कोटीची सेवा आहे ती म्हणजे विष्णू सहस्त्रनाम आणि व्यंकटेश स्तोत्रसुद्धा तुम्हाला पठण करायचं आहे, श्रवण करायचं आहे. तर तुमच्या वेळेनुसार तुम्ही व्यंकटेश स्तोत्र, विष्णू सहस्त्रनाम हे पठण करा, कारण त्याचे सुद्धा खूप फायदे आहेत. तर ज्यावेळेस आपण विष्णू सहस्त्रनाम, व्यंकटेश स्तोत्र तर हे पठण करतो, श्रवण करतो तर आपल्यासुद्धा आयुष्यामध्ये खूप एक चांगला परिणाम आपल्याला बघायला मिळत असतो. आता सर्वात महत्त्वाचं बघा तुम्हाला सांगते, तर या दिवशी एकादशी आहे तर त्या दिवशी जर तुम्ही विष्णू सहस्त्रनाम पठण केलं, रात्री स्नान केल्याच्या नंतर रात्री 12 वाजता जर बसले पठण करायला, म्हणजे असं तुम्ही जर 12 पाठ केले 12 एकादशीला तर त्यावेळेस तुम्हाला साक्षात म्हणजे भगवंताचे दर्शन होत असतं. तर तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल की आम्हाला सुद्धा काहीतरी अनुभव आला पाहिजे, आम्हाला सेवा करायची, तुम्हाला जसं वाटत असेल तर नक्कीच तुम्ही आवर्जून करा. तर तुम्हाला आता मी सांगितलं ना की आंघोळ करून तुम्हाला बसायचं आहे रात्री 12 वाजता आणि 12 एकादशी आणि 12 पाठ असं तुम्हाला करायचं आहे. कोणत्याही एकादशीला तुम्ही ही सुरुवात करू शकता. 12 एकादशीला 12 पाठ लक्षात ठेवा. जर तुम्हाला सेवा करायची असेल तर तुम्ही नक्कीच आवर्जून करा. आता सर्वात महत्त्वाचं तुम्हाला सांगते मी, आता मला आठवलं म्हणून सांगते. बघा तुम्हाला कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडायचं असेल तर ज्यावेळेस तुम्ही उंबरठ्याच्या बाहेर पाय टाकाल तर तुम्हाला उजवा पाय हा टाकायचा आहे आणि तुम्हाला नारायण 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 असं तुम्हाला नाम घ्यायचं आहे. नारायण 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 असं तुम्हाला 4 वेळा नाव घ्यायचं आहे आणि मग तुम्हाला उंबरठ्याच्या बाहेर पाय ठेवायचा आहे. तर असं केल्याने काय होतं, तर बघा आपण ज्या कामासाठी बाहेर जातो तर ते काम आपलं होतं असं असतं. तर आता तुम्हाला समजलं असेल की आपल्याला विष्णू सहस्त्रनाम आणि व्यंकटेश स्तोत्र हे पठण करायचं आहे. तर ही सेवा अतिशय खूप महत्त्वाची आहे. बघा चुकवू नका, ही सेवा नक्की करा एकादशीला. तर याच्यासोबतच अजून एक सेवा महत्त्वाची आहे ती म्हणजे नारायण कवच. तर नारायण कवच तुम्हाला हे पठण करायचं आहे. तर तुम्ही यूट्यूबला सर्च करा, तुम्हाला सगळी सेवा जी काही मी सांगितली ते तुम्हाला भेटेल. तुम्हाला जी सेवा सांगितली ना
तर ती तुम्ही श्रवण करा किंवा पठण करा, म्हणजे तुम्हाला जे शक्य होईल तसं तुम्ही करू शकता. आणि एकादशी आहे तर बाळकृष्णाच्या मूर्तीवर सुद्धा तुम्हाला अभिषेक करायचा आहे. तर आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्तीही असतेच. तर या दिवशी बघा, नित्य नियमाने न चुकता प्रत्येक महिन्याच्या एकादशीला आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीवर हा अभिषेक करायचाच असतो. तर तुम्हाला पुरुष सुक्त बोलायचं आहे, स्त्री सुक्त बोलायचं आहे. असं 16 वेळा बोला किंवा जरी एकदा जरी बोलले तरी चालेल आणि तुम्ही अभिषेक करा. आणि सर्वात महत्त्वाची शेवटची सेवा अशी आहे ती म्हणजे संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं आपल्याला बघा पारायण करायचं असतं. एक पाठ पूर्ण आपल्याला पठण करायचं असतो. तर या संदर्भात आहे ना संपूर्ण माहिती आहे आपल्या चॅनलवर. संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं पारायण कसं करावं, कोणी करावं, कधी करावं, त्याची नियम अटी काय आहेत, संपूर्ण माहिती आहे आपल्या चॅनलवर. तुम्ही व्हिडिओ चेक करा. तर आपल्याला आहे ना न चुकता प्रत्येक महिन्याच्या एकादशीला बघा संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं पारायण हे करायचंच असतं. ज्यावेळेस आहे ना आपण संक्षिप्त श्रीमद भागवत हा ग्रंथ पठण करतो, पारायण त्याचं करतो, तर त्यावेळेस बघा आपल्याला जर काही पितृदोष असेल, आपल्या घराण्याला पितृदोष असेल, किती मोठा प्रखर पितृदोष असला तरी तो कमी होतो, दूर होतो फक्त या सेवेने. त्यावेळेस आहे ना आपल्याला पितृदोष असतो ना, तर त्यावेळेस बघा आपल्याला बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागतं. आता आपल्याला पितृदोष असला तर आपण कसं ओळखायचं असतं, तर या संदर्भात सुद्धा संपूर्ण माहिती आहे आपल्या चॅनलवर. तुम्ही सगळे व्हिडिओ चेक करा म्हणजे तुम्हाला समजेल. तर ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा होते तर तिथे लक्ष्मी माता आपोआप येत असते, तर तिला यावंच लागतं. तर अशा घरामध्ये लक्ष्मी माता ही अखंड राहत असते आणि त्या घरामध्ये कधी धनधान्याची कमतरता भासत नसते. तर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संकट, दुःख हे असतात, अडचणी असतात, तर ते सुद्धा हळूहळू कमी होतात. त्यामुळं आपल्याला प्रत्येक सेवा उपायही करायचे असतात. तर असे विशेष दिन असतात, तर त्यावेळेस आपल्याला अशा विशेष प्रभावी सेवा या करायच्याच असतात. तर त्यामुळं तुम्ही सुद्धा करा. बघा तुमच्या आयुष्यामध्ये एक चांगला बदल तुम्हाला बघायला मिळेल. तर आता तुम्हाला समजलं असेल की आपल्याला अशी कोणती सेवा करायची आहे ज्या एकादशी आहे त्या दिवशी. जरी तुम्हाला काही शंका असेल, काही प्रश्न असेल तुमचे, तर आपल्या या व्हिडिओमध्ये कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा. तर चला आजचा व्हिडिओ इतकाच होता. अतिशय छोटीशी माहिती होती पण खूप महत्त्वाची, उपयुक्त माहिती होती. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, कमेंट करा. तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ. तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराज चरणी रुजू करते आणि इथंच थांबवते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.